आणि मी तर म्हणतोय नवऱ्याला पण बायकासाठीची गरज आहे. ते अपमान करतात नवऱ्याचा, इन्सल्ट करतात, त्याचा पुरुषार्थ हे करतात, टोमणे देतात, आडेतिडे बोलतात. तो पण सटकतो बिचारा. प्रेम दिलंय, किती काळजी केली, किती केअर केली. जाऊन त्या आईबापाला बोला, मिठ्या मारा त्यांना, पाया पडा त्यांच्या, सांगा त्यांनी किती किती कष्ट केलेत. कारण की मेल्यानंतर एखादा पुरुष बिघडला तरी घर डिस्टर्ब होण्याची गॅरंटी नाही, पण जर स्त्री बिघडली ना तर चला 2-4 पुरुष असून त्या घराची बराबरी झाली समजायची. मग निंदा होऊन द्या. उलट लोकांना निंदा करायला टॉपिक द्यायचा. असा काही एखादा मुद्दा सोडायचा की 2-4 महिने निंदा करत बसला पाहिजे. आजूबाजूला किती पण घाण होऊन द्या, पण चला आपण घाण नाही व्हायचं, हे टार्गेट घेऊन झालं. दॅट्स इट. बायकोला पण सांगितलंय, माहीत नाही तू कुठून कशी आली, अनवळखी होतो आपण, लग्न लावून दिलंय, पोरं जन्माला गाठलेत, किती दिवस संग आहे माहीत नाही, तू एका टेन्शनला मी एका टेन्शनला, भांडणं करू नकोस. सिंपल पाटी. काही मायकून तुला त्रास झाला तर कर्माचं फळ समज. ती पण म्हणते तुम्हाला झाला तर तुम्ही पण कर्माचं फळ समजा. नाही, मी अधिकारच नाही ठेवला. का अधिकार एकमेकात? घरात जर तुम्ही वातावरण नाही बनवलं तर तुम्ही एकमेकावर लय कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. राईट और रॉंग? आणि मग माणसं तडफडतात, मग माणसं मरण्याचा प्रयत्न करतात. केलेत, किती लग्न केले, तू कोणते नाव होते मला माहिती नाही, मी किती केलेत मला माहिती. बस ह्या जन्मात आपण आलो आहेत आणि हे नातं काय आहे, टेम्पररी आहे. मला माहीत नाही 40, 50, 60 वर्षाचा आपला प्रवास असेल, किती वर्षाचा, नंतर उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली और लोग पिंजरे को आग लगा देंगे और बोलेंगे डर गया भाई. ॲक्सेप्ट करा तुमच्या शरीराला. करताल का? काहीचं काळं आहे, काहीचं गोरं आहे, काहीचं छोटं आहे, काहीचं मोठं आहे. नका, जस्ट थँक्यू म्हणा त्या शरीराला. वा, ग्रेट शरीर दिलं देवाने. तुमच्यावर तुम्ही प्रेम करा. येस और नो? नाही तर कोणी प्रेम केलं नाही ना याला कामातून. माझी बायको एक दिवस नटून थोटून फुल नटून आले आणि माझ्यासोबत नंतर मला 3 दिवस बघितलं. म्हणलं तोंड कोण सुकलं हिचं? ती म्हणली मी एवढे भारी कपडे घालून आले, ते सगळं नटले बिटले होते, 2-3 तास लागले होते मला, तुम्ही माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. म्हणलं म्हणजे तुझं सुख मी बघितलं तरच हे. अरे बापरे. नाही, तुम्ही तुमचं सुख तुमच्या हातात ठेवा. समजतंय का? मी म्हणतो या जगात तुमच्या सुखाची कोणालाच घेणं देणं नाहीये. तुमच्या सुखाची जबाबदारी तुमची आहे, तुमच्याकडे कोणी कामाला नाहीये. समज में आया? तुम्ही तुमच्यावर प्रेम करा बॉस. नाही राहायचं का? मी माझ्या बायकोला सांगितलंय, माहीत नाही मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो का नाही करू शकत, पण तू तुझ्या इच्छावर कंट्रोल करून तू तुझं आनंद जीवन जगू शकतेस. मी माझ्या पत्नीला क्लिअर केलंय. का? कोणाला माहीत? माझ्या आईबापाला काय माहीत मला काय पाहिजे, नवऱ्याला काय माहिती, बायकोला, पोरांना, समाजाला काय माहीत तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत. तुमची आनंदी राहण्याची जबाबदारी तुमची आहे. जर वरून रक्त निघलं ना, हा समाज येऊन तुमचे मलमपट्टी करण, पण आज मेंटॅलिटीमध्ये जर दुःखी त्रासात असाल ना तर कळणार पण नाही जगात हे तुम्हाला त्रास काय उरायला आहे. की ज्यांना पटतं मी जे बोलतोय ते. आणि जबाबदारी कुणाची आहे? तुमची स्वतःची. म्हणून ॲक्सेप्ट करा त्या शरीराला. करा ॲक्सेप्ट त्या आईबापांना. नका ब्लेम करू. ॲक्सेप्ट करा. जसे भेटलेत वेल सेट भेटलेत. काय झाला असन त्रास, दिला असन दुःख, दिले असतील प्रॉब्लेम, कर्माच्या नात्यामुळं आलोत. ॲक्सेप्ट करा त्यांना. जा त्यांना सांगा, एकदा भेटा त्यांना, सांगा किती प्रेम दिलंय, किती काळजी केली, किती केअर केली. जाऊन त्या आईबापाला बोला, मिठ्या मारा त्यांना, पाया पडा त्यांच्या, सांगा त्यांनी किती किती कष्ट केलेत. कारण की मेल्यानंतर चितेवर जाऊन राहण्यापेक्षा जिवंतपणे तुमचं प्रेम त्यांच्यासोबत व्यक्त करा. आणि ज्यांच्याकडे आई वडील नाही आहेत ना, त्यांना काय काय दुःख होतं बघा. आठवू रडतात त्या आईला, त्या वडिलांना. आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांना कदर नाही आहे. आणि त्यांना तुमचे पैसे, गाडी, घोडा काहीच नाही पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? त्यांचे शोक पण नाही आहे तुमच्याकडून. त्यांचे शोक त्यांचे लिमिटेड आहेत बिचारे, भोगलेत त्यांनी. तुम्हाला एकच त्यांना अपेक्षा आहे तुमची, बस तुम्ही त्यांचं केलेले उपकार विसरू नये. त्यांची क्षमता नसताना त्यांनी तुम्हाला सांभाळलंय. ते उपाशी राहिले पण त्यांनी तुम्हाला जेवण खाऊ घातले. त्यांनी फाटके कपडे घातले पण आपल्याला नवीन कपडे घातलेत. त्यांच्या अंगाचा घामाचा वास आला पण आपल्या अंगाचा परफ्यूमचा वास होतो. येस और नो? सांगा त्यांना. काही दुरावे असतील मिटून टाका. होतं कधी कधी काही इश्यू असतात, नो प्रॉब्लेम. झुका. जो झुकता है वही दुनिया को झुकाता है.
कृष्ण भगवान पॉवरफुल होते का नव्हते? तरी युद्ध रोखण्यासाठी कुठं गेले होते? कुणाच्या दरबारात? कुणाच्या? दुर्योधनाच्या दरबारात झुकून गेले होते. नका 5 गावं तरी द्या. दिले का दुर्योधनाने? झुकणेवाला ताकदवान लोक झुकत असतात, आणि जे ताकदवान नसतात ना त्यांनीच ते मॅ 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 करत फिरतात. वरून वरून दाखवतात झुकलोय, पण आतून ने ना असं रिवेंजच्या बदल्यात असतात. हो, करा ॲक्सेप्ट, करा ॲक्सेप्ट त्या बायकोला. सांगा तिच्या आत्तापर्यंत दुर्गुण बघितलेत ना, सांगा माझ्या पत्नीला तर मी सगळंच श्रेय देतो, तू आल्यानंतरच लक्ष्मी आली, तूच माझी लक्ष्मी आहे. माझ्या मुलांना, माझ्या आईंना, माझ्या वडिलांना कधी दुखणं आलं, कधी त्रास आला, कधी संघर्ष आला, मी नाही वेळ देऊ शकलो तुला, घरी नाही आलो, तुझ्या इच्छा नाही समजल्या मला, तुझी आवड निवड नाही समजली मला, पण मला माफ कर. ढसाढसा रडायला लागली आणि म्हणली जाऊ द्या, नका बोलू, काय करू सांगा, चहा करू तुम्हाला? असं असतं घरात, रिॲलिटीवर असंच असतं. येस ऑर नो? काय पाहिजे तिला? तुमच्या प्रेमाची गरज आहे. आणि असंख्य कुटुंबामध्ये एकमेकासोबत संवाद होत नाही, चांगल्या गोष्टी होत नाही, म्हणून डिवोर्स व्हायच्या वेळ आल्यात. सोशल मीडियावर लोक इकडं तिकडं एकमेकासोबत एखादा आनंद देणारे व्यक्ती शोधतात, मानसिक आनंद देणारे. ह्या घटना घडून राहिल्यात. एकमेकावर डाऊट घेणं, शक घेणं, याने वाद. आयुष्यामध्ये प्रत्येक जीवात्म्याची इच्छा वेगळ्या आहेत. येस ऑर नो? आणि घरामध्ये 7-8 लोक आहेत, प्रत्येकाची इच्छा वेगळ्या आहेत, गुण स्वभाव वेगळे वेगळे आहेत. आणि जेव्हा सगळ्यांना असं वाटतं की एका लाईनीत चालायला पाहिजे, चालू शकतो का ते घर? नाही चालणार. मग आपल्यासोबत राहून आपलं कुटुंब जर तडफडत जगत असतं तर डायरेक्ट इनडायरेक्ट त्या घर नाही चालू राहिलात तुम्ही, तो मसनवाटा चालू राहिलात. आणि काही घरात तर आहे ना, काही लोक म्हणतात पण मी घरी गेलो ना सगळे लोक घाबरतात मला. घाबरत नाही तुला, तू राक्षसी. तुझी भीती आहे त्यांना. तू गेला का त्याला मजा करतात, पण तू आला का त्यांना टेन्शन येतं. असं जर असेल तर स्वतः बदल केला पाहिजे. आणि मी तर म्हणतोय नवऱ्याला पण बायका साथीची गरज आहे. काही नवरे अपमान करतात, नवऱ्याचा इन्सल्ट करतात, त्याचा पुरुषार्थ हे करतात, टोमणे देतात, आडेतिडे बोलतात. तो पण सटकतो बिचारा, तो आणखीन येड्यावणी करायला लागतो. तो म्हणतो जशी म्हणते तशी, ही जे म्हणते ते सत्य करून दाखवतो आता मी. तो सुधारायच्या ऐवजी तो आणखीन गाणवायला लागतो. समजतंय का? तुम्हाला जे हवं आहे ते बोला, करा ना तारीफ त्याची. बघा तो जर 7-8 तास मेहनत करत असेल ना, चला तो दिवसाला 10-10, 12-12, 15-15 तास करू शकतो. करा, विश्वास द्या नवऱ्याला, भरा स्वतः ताकद, जो जुनून भरा. याला म्हणतात जीवन. नाहीतर आज लोक नवरा बायकोतच भांडणं आहेत दोघात. भगवंतानंतर, आईबापानंतर सगळ्यात जास्त जवळचे नवरा बायकोसाठी आणि बायको. आणि जर दोघं खुश नसतील तर यांचे पोरं खुश असतील, सासू-सासरे खुश असतील, आईबाप खुश असतील, आणि याचा समाजात किती मोठा इम्पॅक्ट असेल? लय मोठा इम्पॅक्ट असेल. येस ऑर नो? म्हणून मला वाटतं दोघांनी एकमेकाला समजून घेतलं. काही लोक संसारामधून तोडून येणार डिवोर्स करण्याच्या विचारात येतात. 100 मधले 25% डिवोर्स होतात भारतामध्ये. किती टक्के? दुसऱ्या लग्नामधले 50% डिवोर्स होतात. दुसरं लग्न किती टक्के? आणि जर तिसरं लग्न झालं तर 75% डिवोर्स रेशो आहे. मग सगळ्यात बेटर कुठलं आहे? पहिलंच लग्न टिकवणं. येस ऑर नो? राईट ऑर रॉंग? परिपूर्ण प्रयत्न केले पाहिजे. आणि तिथं परीक्षा आहे तुमची, तिथं सत्व परीक्षा आहे. राईट ऑर रॉंग? मी नाही म्हणत अन्याय सहन करा, मला माहीत नाही भोग कर्म काय आणि अन्याय काय माहीत नाही, कशाला म्हणू शकतो आपण. काही लोक म्हणते मग सर मरेपर्यंत भोगायचं का? कोण म्हणलं बाई तुला? कोण म्हणलं? समजून घ्या. आणि सगळं होण्याचं कारण आहे आध्यात्मिक संस्कार नाही आहेत घरी, अध्यात्मापासून दूर आहेत. ना लेक्चर आहेत, ना स्क्रिप्चर आहे, ना वाचन आहे. घरात काय आहे? सकाळी पाठ उसून दिलवाले दुल्हने ले जाएंगे, झिंगझिंगाट चालू याच्या घरी. ना आरती, ना प्रसाद, ना भोग, ना उपवास, ना कुठलं चांगले संस्कार, चांगले मार्ग. मग कसं आयुष्य जगतात? किती दिवस जगतात? थोडं ताकद आहे, थोडा गुढकर्म आहे, थोडा पुण्यकर्म आहे, म्हणून काहीच फॉलो नाही केलं ना तर घरात झिंगझिंगाट असू शकते, पण ती जास्त काळ नसणार आहे. किती जण ॲग्री करा त्या गोष्टीला? ज्या पण जिथं बिलीफ आहे, जिथं पण तुम्ही मानतात, ह्या जगात सगळे नातेसंबंधांमध्ये दरार, दूषित होण्याचं एकच कारण आहे अध्यात्म मिसिंग आहे. काय मिसिंग आहे? जर अध्यात्म मिसिंग नसेल तर काय असन? नॉलेज असन, फॉरगिव्हनेस असन, काइंड असन, लव असन, अंडरस्टँडिंग असन, फॉरगेट असन, सोडून देणं असन, झुकणं असन. येस ऑर नो?
इच्छेच्या पाठीमागं पळणं नसल, चिटिंग नसल, आध्यात्मिक याला म्हणतात. आणि कधी भेटन, जर सकाळ संध्याकाळ काही लेक्चर ऐकायला लागले, काही पुस्तक वाचायला लागले, काही सणासुदीला जे इव्हेंट्स असतात त्या इव्हेंटच्या दिवशी मुलांना स्टडी करायला लावल्या आणि सांग बाबा हे इव्हेंट काय आहे, हे सेलिब्रेशन काय आहे, हे फेस्टिवल काय आहे, तर मुलं पत्नी ट्रेन होतील का नाही होतील? नाही तर नुसतेच पूजा करा, का करा काहीच माहीत नाही. थकतो माणूस. मग कशाला बसलोय मी इथं? आणि याच्याशिवाय नाही होणार, किती पैसे असू द्या. आणि मी तर म्हणतो पैशावाल्याच्या घरात तर लय भांडणे आहेत, इवन शूट करून घेतात लोक. हे सोरनो चरस गांजा लागतात, झोपेचे इंजेक्शन घ्यावं लागतात लोकांना. म्हणून मला वाटतं त्या नवऱ्याला जसं आहे तसं ॲक्सेप्ट करा. तेव्हा आता सध्याला तुम्हाला जर येडवाकडं बोलतोय ना, असं विचार करा रोज हानीत नाही, आणि जर हानीत असेल तर दारू पिऊन नाही हानीत, असा विचार करा. आणि जर दारू पिऊन हाणतोय तर बरं झालं गळा दाबेल नाही अजून. चांगलं चांगलं शोधा. काय शोधा? जर वाईट शोधायला लागला तर सोल्युशन काय याच्यात? पण आजच्या कंडिशनला आहे ना, काही लोक म्हणतात स्त्रियांना आहे ना जागाच नाही, स्त्रियांना मान सन्मानच नाही, वुमन एम्पॉवरमेंट. कधी मंदिरात तुम्ही एकटा देव उभा राहायला बघितलं कधी? पहिल्यापासून स्त्रिया पुरुषाच्या बराबरीनेच्यात. पण या वेस्टर्न कर्त्यांनी काय सांगितलं की पुरुषांना जागा नाही दिली. फायनान्स मिनिस्टर कुणाकडे? लक्ष्मी माता. एज्युकेशन मिनिस्टर कोणी? आपल्या सरस्वती माता. डिफेन्स मिनिस्टर कोण आहेत? आपल्या दुर्गा माता. तरी लोक म्हणतात वुमनला एम्पॉवरमेंट नाहीये. अगं बाबोय, तुम्हाला एम्पॉवरमेंट नाही? कोण म्हणतो तुम्हाला एम्पॉवरमेंट नाही? लई एम्पॉवरमेंट आहे तुम्हाला. पण ते एम्पॉवरमेंट सोबत तुम्हाला तुमच्या परिवाराचा पाया पण तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. एखादा पुरुष बिघडला तरी घर डिस्टर्ब होण्याची गॅरंटी नाही, पण जर स्त्री बिघडली ना तर चला 2-4 पुरुष असून त्या घरात, त्या घराची बरबादी झाली समजायची. किती जण ॲग्री करतात बोला? काही स्त्रिया तर शिव्या द्यायला लागल्या असतात मला, सर. मग होऊ शकतं अशा गोष्टीमध्ये. म्हणून मला वाटतं ॲक्सेप्ट करा. करताल का ॲक्सेप्ट? ते मुलं जसे आले तसे ॲक्सेप्ट करा. काय नाही आहे, जीवनात आलात आणि लई त्रास व्हायला लागला तर जे पण भगवंताचं नामस्मरण करा. ॲटोमॅटिक थॉट डिलीट होतात. फोटो जर चांगला नेला तर काय करतात? काय करतात? घाण पडली तर काय करतात? कपड्यावर चहाचा डाग पडला तर काय करतात? मग मनामध्ये जर असा एक विचार आला आहे, तो विचार फार त्रास देतोय, त्याला साफ करण्याची गरज आहे. मग त्याला साफ करायला आकाशवाणी पिऊन जमल का? दात घासून जमल का? नाही. त्यासाठी व्हॉट्सअप जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल किंवा अनइन्स्टॉल करायचं असेल तर की स्क्रीन गार्ड पुसून जमल का? प्रोसेस आहे ना ती. सॉफ्टवेअरमधला इश्यू हार्डवेअरवर ट्रीटमेंट करून सॉर्ट आउट होत नाही. कळतंय का? मुलांना ॲक्सेप्ट करा, आईबापांना ॲक्सेप्ट करा आणि प्रेम करा सगळ्यावर. जसे आहेत तसे, ॲज इट इज, जसे भेटलेत तसे. याच्यापेक्षा पण डेंजर भेटू शकत. एक जणाचा गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्याला आयसीयूमध्ये ॲडमिट केलं आणि मी भेटायला गेलो आणि मी म्हणलो वा चांगलं झालं, असंच म्हणलो जाऊन. ते सगळे बघायला लागले, चांगलं झालं भाऊ. मला कळलं चला त्यांनी चुकीचं घेतलंय वाटते. म्हणलं हो लई चांगलं झालं. ज्याला ॲक्सिडेंट केलाय ना त्याला काही लागलं नाहीये. त्याचं टंगडं मोडलं असतं ना तर तुम्ही रडत असते. आणि याचं फक्त टंगडं वाकडं झालंय ना. याचं जर मेंदू फुटला असतं तर. म्हणून म्हटलं चांगलं झालंय. मग म्हणलं हा ना राव देवा बरं झालंय. म्हणजे तुमच्या आयुष्यात जे पण वाईट आहे तुम्ही हा विचार करा, याच्यापेक्षा वाईट होऊ शकतं. काय वाटतं? हो. अचानक तुमच्या मुलाने घरामध्ये काहीतरी कुटाने केलेत, काहीतरी चोरी केली, काहीतरी खोटं बोलला, काही मित्रसंग कुटाने केलेत, त्याला सुधरा. पण मनातली मनात समजा बरं झालं कोणाला घरी घेऊन नाही आला. पप्पा माय वाईफ मीट. हो येणाऱ्या काळात असं होणार आहे. येस ऑर नो? म्हणजे जे होतंय ना, मी तर म्हणतो त्याच्यात पॉझिटिव्ह शोधा. शोधल्याशिवाय पर्याय. आणि तुम्ही ह्या विचाराने जगा आणि तुमच्या मुलांना पण तुम्ही ॲटिट्यूड आणलं पाहिजे. आहे का तयारी? आता त्यानंतर नेक्स्ट पार्ट, जे नातेवाईक आहेत, जे मित्र आहेत ना, कसे असतील तसे असतील. ते नातेवाईक मित्र ह्या जन्मातले आहेत पण प्रिव्हियस जन्मातले त्यांच्यासोबतचे काही व्यवहार आहेत म्हणून त्यांना जवळच्या नात्यात आणलंय. काय आणलंय? एक लेडीज होती, तिला मी लई समजून थकलो तरी पण ती समजत नव्हती. नवऱ्यावर तिची नाराजगीच होती. म्हटलं मागच्या जन्मी तुम्ही नवरा असताना आणि ती बायको असताना, ती व्यवहारासहित द्यायला हिसाब आला इथं. हो. तुम्हाला काय वाटतं हे जवळचे कोण? एखादा बघा ना, सगळ्यात जास्त माणूस करतो कोणासाठी? आईबापासाठी, बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी आणि पोरा.
मग ज्यांच्यासोबत तुमचे अधुरे व्यवहार आहेत ना, असे व्यक्ती तुमच्या जवळ आणतात देव. असं नव्हतं देणार तर अशी सेवा कर साल्या. चल, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सेवा पोरांची करताय, पत्नीची, नवऱ्याची, आईबापाची करताय? नाही, प्रिव्हियस जन्माचे भोग भोगू राहिला ते सेवा करून. नाही समजलं का? बिलीफ नाही याच्यावर? हा, मग काहीची बायको चांगली आणि काहीची बायको वाईट का असती? सगळ्याची चांगल्या पाहिजेत मग. येस ओर नो? हां, मग मित्रांना, नातेवाईकाला ॲक्सेप्ट करा. काही लॉस झाला असेल ॲक्सेप्ट करा. काही फायनान्शियल, एका माणसाने ना 50 कोटी कमवले होते. मी गोव्याला भेटलो होतो त्यांना, आणि म्हणले सर अटॅक आला आहे मला चहा पेता पेता. म्हणलं काय? म्हणले 3 कोटीचा लॉस झाला माझा. आणि म्हणले 50 कोटी कशी उभा केले ते? म्हणलं 5,000 नव्हते सर आपल्याकडे फक्त. किती किती मग ते 5,000 50,000 50 कोटी उभा केले आणि लॉस किती झाला? आणि म्हणून काय आला? म्हणलं कुत्र्या, तो आहे बापाचेत काय पंचे, बाकीचे 48 47 कोटी कोणाच तरी होते ना, तुझ्याकडे आलेत ना, तुझ्याकडून जाणार आहेत. मी तर म्हणतोय आलं का मी टाकी आहे, आणि गेलं का मी म्हणतोय साला आपण टाकी आहे, लोकांकडे जाऊ राहिले. किसी का लॉस, किसी का लॉस, किसी का फायदा आहे. येस और नो? किती लोकांना वाटतं कोणाच तरी लॉस, कोणाच तरी फायदा आहे. मग तुमच्या बुद्धीने नाही, काहीतरी निर्णयावर जाणार का नाही जाणार? मग होणार आहे. मग सॉल्व करा, करा त्या लॉसला ॲक्सेप्ट, पण पुन्हा चुकू नका. काही दुश्मन्या, काही बदले, काही कोर्ट कचेरी असतील. हो, आमच्या ह्या सेशनमुळं असे कित्येक जोडे आहेत आमच्याकडे. 50-50 नवीन लग्न लावून दिलेत आम्ही. पुन्हा 7-8 वर्ष संसार केल्यानंतर 5 संसार बरबाद झाला होता, ते पुन्हा या बिझनेसमध्ये आले आणि आता नवीन लग्न करून जीवन जगायला लागले. म्हणजे दोघं एकमेकासंग जा, नवीन प्रेमात पडले लोक. इमॅजिन करा, एक नवरा आणि एक बायको 11 वर्षापासून दूर राहतात आणि एक सेशन ऐकतात, एक व्हिडिओ ऐकतात आणि पुन्हा एकमेकाला आय लव्ह यू म्हणून भेटतात. आणि मग कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन याच्या दारं पकडू नका, झुका. आणि कधी कधी वाटतं आपल्याला मी तर झुकन, मी तर माफ करण, पण तो काय विचार करण, करून दे त्याला, काय करायचं तो. लोक सॉरी म्हणायला तयार आहेत, पण टेन्शन काय? सर मी सॉरी म्हणन, पण समाज तसा नाही ना. समाज तर मग फायदा घेईन. अरे घेऊन दे त्याला फायदा, पण तू तर खुश हो, फुल स्टॉप देऊन. आहे का तयारी? किती लोक तयार आहेत सर करणार आम्ही माफ? माफ करा आणि माफी. उंच उडायचं असेल ना तर हलकं व्हा. आणि जर तुम्ही नाही एखादा व्यवहार पूर्ण केला तर तो व्यवहाराला व्याज लागत राहणार, चक्रवाढी व्याज. मग ह्या जन्मात किंवा कुठल्या तरी पुढच्या जन्मात तो व्यक्ती तुमच्यासोबत येणार म्हणजे, आणि ते भोग भोगावेच लागणार आहेत. अंडरस्टँड होतंय का? विश्वास आहे का याच्यावर का नाही आहे? दूध कशामुळं तापतं? आगीमुळं का पातेल्यामुळं? पण दुधाला काय वाटतं? बोला. मग आज समाज तुम्हाला त्रास नाही देऊ राहिला, त्यांच्या थ्रू आपले कर्म त्रास देऊ राहिलेत. मच्छर बघितलाय? मच्छर मारलाय कोणी कोणी? सेल्फ डिफेन्स म्हणून. हा, मच्छरच्या कॉईल ठेवू ठेवू मारलेत आपण, मारलेत ना, सेल्फ डिफेन्स. आता एखादा मच्छर मारला तर बॅड कर्मा झाला, पण एखादा मच्छर मारला आणि मच्छर उडून गेला तर कुठला कर्मा झाला? उडून गेलाय, बॅडच झाला. आणि मर्डरचा बदला मर्डरने असतो. मग तुम्ही म्हणणं सर जुळं मुंग्या पाला मारायच्या का नाही मारायच्या? मारताना तुम्ही विचार काय करताय, तुला महत्वाचं मॅटर आहे. आणि तुम्ही स्वतःचं संरक्षण करून तुम्ही भोग घेणार आहेत की हे शरीर भगवंताच्या चरणी किंवा लोकांच्या कल्याणासाठी लावणार आहेत, हा पण मॅटर आहे याच्यामध्ये. आता काही 2-4 दिवसांनी कळण हा मुद्दा, हे जे स्टेटमेंट माझं. मी काय म्हणलो, जर तुम्ही एखाद्या जीवाला त्रास देऊन स्वतःला प्रोटेक्ट करत असताल तर प्रोटेक्ट होऊन तुम्ही ती जिंदगी तुमच्या भोगासाठी लावणार की समाजकार्यासाठी लावणार, याच्यावर डिपेंड आहे तो कर्मा. आता मला सांगा, एक मच्छर मारला तो मेला, त्याचं पुण्यकर्म नव्हता. पण एकाला मारलं पण तो नाही मेला, त्याच्याकडे बॅलन्स होतं पुण्यकर्म. मग कोणी तुम्हाला त्रास देतंय, कोणी तुमच्यावर षड्यंत्र करतंय आणि तुम्ही त्याच्यात अटकतात, समजायचं तुमच्याकडे बॅलन्स नाहीये. समज में आ रहा है? आणि समजा तुम्हाला दुनिया त्रास देतीये पण तुम्हाला त्रास होत नाही, समजायचं पुण्यकर्माचा लय साठा मोठा आहे. काही लोकांना असं वाटतं की सगळी दुनिया वाईट काम करते तरी पण आनंदात आहे. त्यांच्याकडे होलसेलमध्ये पुण्य जमा आहे, आणखी बँक बॅलन्स काय जमा आहे. कोविडमध्ये सगळेच भिकायला लागले होते का?
सगळ्याचेच खायचे वांदे होते का? नाही. ज्याच्याकडे लई बॅलन्स होतो तो म्हणत होता आणखीन 2 वर्ष लॉकडाऊन होऊन दे, आणखीन 2 वर्ष राहून दे, काय फरक पडणार. पण लॉकडाऊनचा त्रास कोणाला झाला होता? ज्याच्याकडे बॅलन्स. मग हा समाज दुःख देणार आहे, पण तुमच्याकडे जर पुण्यकर्माचा साठा नसतं तर ते दुःख तुम्हाला इमिजिएट कावळा बसायला आणि फांदी तुटायला होणार. म्हणजे तुम्ही असं कधी कधी होत असेल, तुम्ही ज्याच्यात हात घालता त्याचं नुकसानच होते तुम्हाला. कोणी कोणी बघितलंय. मग मला असं वाटतं जीवनामध्ये जे यायचं ते समोर येणार आहे. काही लोक म्हणतात इज्जत इज्जत इज्जत. इज्जत दिल्यावर खुश होतात. नाही, इज्जत दिल्यावर तुमचं पुण्यकर्म नष्ट होतं. जर तुम्हाला लई लोक तारीफ करतात, लई मान सन्मान देतात, तर काय नष्ट होतंय? पुण्यकर्म. आणि जर लोक तुमची लई निंदा करतात, लई नावं ठेवतात, तर तुमचं पाप त्यांच्याकडे जात असतं. कुठं जातं? मग निंदा होऊन द्या. काय होऊन द्या? उलट लोकांना निंदा करायला टॉपिक द्यायचा. असा काय एखादा मुद्दा सोडायचा की 2-4 महिने निंदा करत बसला पाहिजे. हो. पण काही लोक म्हणते तुम्ही निंदा होती, लोक हसतात, लोक नाव ठेवतात. मग हे पाप पुण्य जाणार, एक्सचेंज होणार कुणाकडे? झालं पाहिजे कुणाकडे तरी. म्हणून म्हणतात ना की साला बदनामी होलसेलमध्ये, जब तक बदनाम नाही होता आदमी तब तक. तर ह्या लॉजिकचा अर्थ काय आहे? बदनाम करणाऱ्या लोकांकडे सगळं पाप जातं, याला होलसेलमध्ये पुण्य यायला लागतं. हे लॉजिक अध्यात्मामध्ये आहेत. आणि मी तर फार बिलीव्ह करतो. तुम्हाला काय वाटतं? मी काय सात्विक माणूस होतो? मी काय भगवंतावर विश्वास ठेवणारा माणूस होतो? राक्षस होतो आपण. आपल्याला काय देवावर विश्वास? आपण मजाक उडायचो. आपण बाबाला सुद्धा देवापासून तोडलेलं आहे. म्हणजे एखादा बाबा सुद्धा आम्ही म्हणायचो काय बसले तुम्ही बोंबलत, हा हरे रामन हरे कृष्णा करत पैसे कमवा ना. हो, एवढा देवाचा राग आलता मला, मी उपवासाच्या दिवशी अंड करून द्यायला म्हणायचो. मला देव येऊन दे भेटायला. मला विचारायचंय मला असं जिंदगी का दिली देवाने. लय नास्तिक होतो. जे लोक नास्तिक असतात तेच आस्तिक बनतात, हे लक्षात ठेवा. समज में आया? पृथ्वीचे अग्निवायू आकाशला कुठली जात नाहीये. सबका मालिक. इथं आलोत. चाकू गुंड्याच्या हातात असेल तर मर्डर, आणि चाकू डॉक्टरच्या हातात असेल तर ऑपरेशन. मॅटर इंटेन्शन मधला आहे. मग मी म्हणतोय ह्या जग कसं का चाला ना, पण तुम्ही प्युअर तत्वावर चाला. आजूबाजूला किती पण घाण होऊन द्या, पण साला आपण घाण नाही व्हायचं, हे टार्गेट घेऊन झाला. दॅट्स इट. करायचं का नाही करायचं? किती जण जगायला चालू करणार इथून पुढं? सर जागणार सर आपली जिंदगी आता. बस आपल्या घरामध्ये स्वर्ग तयार करणार आता सर. धनाधन धनाधन. पण काही असं असतं कळतंय पण वळत नाही. सर इथं बसल्यानंतर सर एकदम माइंड ओके होऊन जातो. बाहेर गेलं का आम्ही ते डुक्कर माहिती तुम्हाला, त्याला जर आंघोळ बिंगोळ घातली, कपडे बिपडे घातले, परफ्यूम बिरफ्यूम मारला तर काय करणार डुक्कर नंतर जाऊन? कारण की डुकराच्या सवय डुकराचे विचार आहेत, बरोबर ना. तसं आपण लवकर घाण नाही होणार, पण तुम्ही ह्या वातावरणात संगतीला नाही राहिले तर घाण व्हायला चालू होणार म्हणजे होणार. म्हणून मला असं वाटतं जातानी कॉन्शियसली जगा, मनापासून जगा. गाडी घ्या, घर घ्या, नाव कमवा, पैसे कमवा, मान सन्मान करा, सगळं करा, भोग घ्या. पण जर कोणी रडताना दिसला ना तर अश्रू असे पुसा की साला त्याला सांगा हे रडण्याचे कारण कोण आहे? तुझे कर्म. आणि आता इथून पुढं तू रडायचं नाही आणि तू पण शेकडो लोकांचे अश्रू पुसायचे, असे डोळे पुसले पाहिजे माणसाने. आणि कपडे, अन्न, पैशाची गरज लोकांना नाहीये. काय वाटतं तुम्हाला? आतमध्ये दिवा आहे, अंधारात लपलाय. अंधारामध्ये तू 10, 20, 30, 40, 50 वर्षापासून बस त्या दिव्याला पेटा.